वेलकम स्टुडंट माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहोत ते म्हणजे व्हेरिएबल्स म्हणजे काय. तर सिम्पली व्हेरिएबल काय असतात ते आपल्याला फर्स्ट माहीत असलं पाहिजे. ओके, व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबल काय काम करतात. ओके, तर फर्स्ट व्हेरिएबल इज अ टाइप ऑफ कंटेनर और स्टोरेज फॉर स्टोरिंग डेटा व्हॅल्यूज लाईक नंबर्स अँड कॅरेक्टर. तर व्हेरिएबलला काय म्हणलेलं आहे आपल्याला, तर व्हेरिएबल एका टाईपचं काय म्हणलेलं आहे, कंटेनर म्हणलेलं आहे. आता व्हेरिएबलला एका टाईपचं कंटेनर का म्हणलेलं आहे, ज्यावेळेस आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळेस एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो. तर सपोज ही एक रॅम आहे, हे काय रॅम. तर ज्यावेळेस आपण काय करतो, एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो. एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केल्याच्या नंतरनं आपलं जे काही व्हेरिएबल डिक्लेअर केला की लगेच आपल्या जे काय रॅम आहे, तर त्या रॅममध्ये काय होते, असा एक मेमरी ब्लॉक काय होतो, रिझर्व होतो. आता हे मेमरी ब्लॉक इज अ टाइप ऑफ कंटेनर अँड इट इज अ स्टोरेज. ओके, which stores the data like variables and कॅरेक्टर्स. ओके, तर याच्यामध्ये अलग अलग टाईपचे व्हेरिएबल स्टोअर होऊ शकतात, लाईक इंटीजर झाले, फ्लोट झाले, कॅरेक्टर झाले. ओके, तर आपल्या सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, इन सी प्रोग्रामिंग लँग्वेज देर आर थ्री टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स. ओके, तर आपलं जे काय व्हेरिएबल आहे, तर त्या व्हेरिएबलमध्ये मेनली किती टाईप्सचे व्हेरिएबल असतात. फर्स्ट इज इंट, सेकंड इज फ्लोट अँड थर्ड इज कॅर. व्हॉट इज इंट? आता हे इंट काय काम करत आहे, तर इंट जे आहे, ओके, इट स्टोर दी इंटीजर व्हॅल्यूज. इंटीजर व्हॅल्यू मीन्स कोणत्या व्हॅल्यूज, विदाउट डेसिमल व्हॅल्यू जे काही स्टोअर करण्याचं काम आहे. विदाउट डेसिमल 0 to 9 नंबर्स आपण त्याला म्हणतो. ओके, विदाउट डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करण्याचं काम जे आहे ते काय करतंय, इंटीजर करतंय. स्टोअर विदाउट डेसिमल व्हॅल्यूज. ओके, हे लक्षात ठेवा. व्हेरिएबल हे जे आहे ते इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा. बिकॉज पुढं जाऊन तुम्हाला जर कोणते कोडिंग जर करायचे असेल, पुढं प्रोग्राम्स जर करायचे असतील, जर फॉर एक्झाम्पल एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ ट्रायंगल, असं जर तुम्हाला काही प्रोग्राम बनवायचा असेल, तर त्यामध्ये तुम्हाला माहीत असलं पाहिजे की आपल्याला कोणत्या टाईपचा व्हेरिएबल लागतो आणि कोणता लागतो. ओके, तर ते समजण्यासाठी फर्स्ट तुम्हाला व्हेरिएबल्स माहीत असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे की इंट काय काम करते, फ्लोट काय काम करते, कॅर काय काम करते, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर फर्स्ट त्याच्यामधलं टाईप आहे ते म्हणजे इंटीजर. इंटीजर जे आहे ते काय काम करतंय, विदाउट डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करते, मीन्स इंटीजर व्हॅल्यूज. फॉर एक्झाम्पल 12, ती मायनसमध्ये का असणार व्हॅल्यू, ती जर विदाउट पॉईंटची जर असेल, तर ते काय काम करतंय, इंटीजर व्हॅल्यू स्टोअर करतंय. ओके, सेकंड इज अ फ्लोट. तर व्हॉट इज फ्लोट? फ्लोट जे आहे हे काय काम करतंय, इट स्टोअर फ्लोटिंग पॉइंट्स नंबर. FLOTING फ्लोटिंग, सॉरी, FLOTING फ्लोटिंग पॉइंट नंबर्स. ओके, फ्लोटिंग पॉइंट नंबर स्टोअर करण्याचं काम हे जे आहे ते कोण करतंय, आपलं फ्लोट करतो. ओके, फ्लोटिंग पॉइंट नंबर्स मीन्स काय, फ्रॅक्शनल नंबर. ओके, ऑर मध्ये फ्रॅक्शनल नंबर्स, स्टोअर फ्रॅक्शनल नंबर व्हॅल्यूज. ओके, फ्रॅक्शनल व्हॅल्यू मीन्स काय, फ्रॅक्शनल व्हॅल्यू मीन्स डेसिमल व्हॅल्यू, म्हणजे पॉईंटच्या व्हॅल्यू स्टोअर करण्याचं काम जे आहे ते काय काम करतंय, फ्लोट करतंय. फॉर एक्झाम्पल 12.3, इट इज अ डेसिमल व्हॅल्यू, इट स्टोअर्स द पॉईंट. ओके, व्हॅल्यूज. और याच्यामध्ये काय होते माहिती आहे का, याची जी साईज आहे ते तुम्हाला डेटा टाईप्समध्ये कळून जाईल.
बट आपलं जे काही फ्लोट आहे, तर हे फ्लोट काय काम करतंय, तर ऑटोमॅटिकली 6 to 7 डिजिट लावण्याचं काम करतंय. ओके, मतलब म्हणजे हे पॉइंट व्हॅल्यू आहे, तर या पॉइंट व्हॅल्यूच्या नंतर ना 6 ते 7 डेसिमल डिजिट म्हणजे काय, तर इंटिजर व्हॅल्यू मीन्स मी फॉर एक्झाम्पल मी व्हेरिएबल डिक्लेअर करता वेळेस काय केलं, 12.3 दिलं. तर याच्यामध्ये काय करते माहिती आहे का, ऑटोमॅटिकली आपलं जे काही कंपायलर आहे ते ऑटोमॅटिकली 6 to 7 डेसिमल डिजिट काय करते, लावून टाकते. ओके, तर आणि ही जी काय व्हॅल्यू आहे ती मायनस मध्ये का असणार. ओके, ती जर काय असेल पॉइंट मध्ये असेल तर ती ॲज अ फ्लोट म्हणूनच काय केले जाईल, ग्राह्य धरली जाईल. थर्ड जे आहे ते आहे कॅर. तर व्हॉट इज कॅर, तर कॅर काय काम करते, इट स्टोअर सिंगल कॅरेक्टर. ते काय करणार, सिंगल कॅरेक्टर स्टोअर करणार. सिंगल कॅरेक्टर्स मीन्स काय, सच ॲज अल्फाबेट स्टोअर करण्याचं काम नसतात. सिम्बॉल्स, हे सिम्बॉल व्हॅल्यू स्टोअर करण्याचं काम जे आहे ते काय काम करते, आपलं कॅरेक्टर करते. बट आपले जे काही कॅरेक्टर्स आहेत, कॅरेक्टर्स ऑलवेज सराउंडेड बाय सिंगल कोट्स. ओके, कॅरेक्टर्स ऑलवेज सराउंडेड बाय सिंगल कोट्स. ओके, तर आपलं जे काही कॅरेक्टर आहे तर ते कॅरेक्टर आपलं सिंगल कोट्सच्या आतच काय केलं पाहिजे, डिक्लेअर केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी जर म्हणलं माझा कॅरेक्टर व्हेरिएबल डिक्लेअर करतो, तर त्या कॅरेक्टरला कसं डिक्लेअर करता आलं पाहिजे ते माहीत असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपलं अल्फाबेट्स आलं. ओके, अल्फाबेट स्टोअर करण्याचं काम किंवा सिम्बॉल्स. ओके, हे सिम्बॉल स्टोअर करण्याचंही काम कोण करतंय, आपलं कॅरेक्टर करतंय. ओके, तर अशा काही व्हॅल्यू स्टोअर करण्याचं काम आपलं कॅरेक्टर करतंय, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, तर हे झाल्याच्या नंतर ना आपण जे काय व्हेरिएबल आतापर्यंत बघितले, सिम्पली आपण याच्या आत काय बघितलं, फर्स्ट व्हेरिएबल म्हणजे काय, सेकंड म्हणजे व्हेरिएबल्सचे टाईप्स. ओके, तर व्हेरिएबलचे टाईप्स झाल्याच्या नंतर ना आपल्याला त्या व्हेरिएबल्सला क्रिएट करता आलं पाहिजे, डिक्लेअर करता आलं पाहिजे. मग त्या व्हेरिएबलला क्रिएट अँड डिक्लेअर करण्यासाठी त्याचं काही सिंटॅक्स आहे. ओके, त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल डिक्लेरेशन. तो व्हेरिएबल डिक्लेरेशन त्याचा आपल्याला फर्स्ट आपल्याला सिंटॅक्स माहीत असलं पाहिजे की आपण जे काही व्हेरिएबल आहे ते आपण व्हेरिएबल क्रिएट केला. ओके, तर ते कसा करायचा क्रिएट, काय नाही, त्याच्या पाठीमागाची प्रोसेस काय, फर्स्ट पुढे जाऊन तुम्हाला अजून रूल्सही माहीत असले पाहिजे की व्हेरिएबल आपण जे काय आहे ते डिक्लेअर करतो. ओके, बट त्याच्या पाठीमागाचे ते तुम्हाला रूल्स माहीत असले पाहिजे की व्हेरिएबल कसा डिक्लेअर केला पाहिजे, त्याच्या आत पहिलं लेटर कोणता असलं पाहिजे, तेही आपण याच्या आत बघणार आहोत. तर फर्स्ट आपण बघू ते म्हणजे डिक्लेरेशन, की आपला जे काही व्हेरिएबल आहे तर ते व्हेरिएबल आपण कसा डिक्लेअर करणार. तर फर्स्ट येणार व्हेरिएबल टाईप. व्हेरिएबल टाईप म्हणजे काय, तर आता आपण जे काही इंट, फ्लोट, कॅर हे जे बघितलेले आहे. ओके, तर त्यामधला एक काय येणार, टाईप येणार. ॲज आपल्या रिक्वायरमेंटनुसार सपोज मला काय करायचं असेल, एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करायचा असेल, एरिया ऑफ सर्कलमध्ये आपल्याला रेडियस एंटर करावं लागते. आता ही जी रेडियस आहे ती रेडियस जी आहे ती पॉईंटमध्ये येऊ शकते. तर आपल्याला माहिती आहे, तर पॉईंटचे व्हॅल्यू स्टोअर करण्याचं काम कोण करतंय, फ्लोट करतंय. तर फर्स्ट व्हेरिएबलचा टाईप येणार. सेकंड इज अ व्हेरिएबल नेम. It is a compulsory to declare variable name because the variable name is uniquely identified in this program. Okay, तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की तुम्ही जे काही व्हेरिएबल डिक्लेअर केला तर त्या व्हेरिएबलचं नाव जे आहे ते युनिक असलं पाहिजे. युनिक असल्यामुळं तुमचं जे काही व्हेरिएबल नेम आहे तर त्या व्हेरिएबल नेमवरून तुमचं जे काही युजेस आहे त्या व्हेरिएबलचा ते कळून जाईल. आणि जी काही व्हॅल्यू आहे
आता ही जी व्हॅल्यू आहे ती तर आपण एकतर युजरच्या रिक्वायरमेंटनुसार घेणार किंवा आपली जी काय रिक्वायरमेंट आहे व्हेरिएबलची व्हॅल्यू देण्याची ती आपण इथं व्हॅल्यू काय करू शकणार, स्पेसिफाय करू शकणार. एवढं झाल्याच्या नंतर तर आता आपल्याला माहित असले पाहिजे रूल्स ऑफ व्हेरिएबल डिक्लेरेशन. रूल्स ऑफ व्हेरिएबल डिक्लेरेशन. आता आपण आतापर्यंत बघितलं की आपण जे काय व्हेरिएबल आहे ते किती टाइप्सचे असतात आणि त्याचं डिक्लेअर म्हणजे की व्हेरिएबल डिक्लेअर कसा करायचा ते आपण आता बघितलं. ओके, तर आता त्याचे जे काय रूल्स आहेत म्हणजे की आता आपण जे व्हेरिएबल नेम आहे तर हे व्हेरिएबल नेम कसा डिक्लेअर करायचा हे या रूल्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर फर्स्ट रूल आहे व्हेरिएबल नेम. व्हेरिएबल नेम can contains letter, digit or underscore. आता आपलं जे काही व्हेरिएबल नेम आहे तर या रूल्समध्ये काय सांगितलंय की आपलं जे काय व्हेरिएबल नेम आहे तर त्या व्हेरिएबल नेमच्या आत काय असतात, लेटर्स असतात, डिजिट असतात आणि अंडरस्कोर असतो. ओके, म्हणजे की याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण याच्यामध्ये काय असू शकतात, व्हेरिएबलचे नेम मध्ये लेटरही असू शकतात, डिजिटही असू शकते किंवा अंडरस्कोरही असू शकते. आता अंडरस्कोर कसा असतो, ओके, फॉर एक्झाम्पल या ब्रॅकेटमध्ये ओके ही खालून एक लाईन असते याला आपण काय म्हणतो, अंडरस्कोर म्हणतो. ओके, सेकंड रूल आहे व्हेरिएबल नेम मस्ट बी बिगिन विथ लेटर और अंडरस्कोर. तर सेकंड रूल मध्ये असं सांगितलेलं आहे की आपलं जे काय व्हेरिएबल नेम आहे तर त्या व्हेरिएबल नेमची सुरुवात जी आहे ती कशाने झाली पाहिजे, लेटरनं झाली पाहिजे किंवा अंडरस्कोरनं झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी जर म्हणलं माझं जे काय व्हेरिएबलचं नेम आहे ते मी असं देतो, म्हणलं इंट 12 इज इक्वल्स टू 67, हे असं जमणार नाही. तर आपलं जे काय व्हेरिएबल नेम आहे तर त्या व्हेरिएबल नेमची जी सुरुवात आहे ती सुरुवात का नाही झाली पाहिजे, तर लेटरनं झाली पाहिजे. लेटरनं किंवा अंडरस्कोरनं तुम्ही काय करू शकता, तुमचे जे काय व्हेरिएबल नेम आहे तर त्या व्हेरिएबल नेमची सुरुवात करू शकता. तुम्ही जर म्हणल्या नंबर्सनं सुरू करतो, जमणार नाही. तुमचं जे काय व्हेरिएबल नेम आहे ते व्हेरिएबल नेम स्टार्टिंग अंडरस्कोरनंच होणार म्हणजे होणार. थर्ड जे आहे व्हेरिएबल नेम cannot contain letter, digit or underscore. Sorry, Sugulam. Okay, variable cannot contain white space or special character ओके, तर आपलं जे व्हेरिएबल नेम आहे तर त्या व्हेरिएबल नेम मध्ये काय नसणार आहेत, वाईट स्पेसेस नसणार आहेत किंवा त्याच्या आत काय नसणार आहेत, स्पेशल कॅरेक्टर नसणार आहेत. व्हॉट इज स्पेशल कॅरेक्टर? स्पेशल कॅरेक्टर इज लाईक अ सिम्बॉल्स. ओके, आपले जे काय सिम्बॉल्स आहेत तर त्या सिम्बॉल्सलाच आपण काय म्हणू शकतो, आपले व्हेरिएबलचे नेम म्हणू शकतो. ओके, म्हणजे मी जर म्हणलं माझं जे काय व्हेरिएबल नेम आहे तर त्या व्हेरिएबलचं नेम असं देतो, म्हणलं XYZ ओके इज इक्वल्स टू 12, असं व्हेरिएबलचं नेम जमणार नाही. बिकॉज आपलं जे काय व्हेरिएबल नेम आहे तर या व्हेरिएबल नेमच्या आत काय आहेत, व्हाईट स्पेसेस आहेत. तर हे व्हेरिएबलच्या नेममध्ये व्हाईट स्पेसेस जमणार नाहीत, हे टोटली रॉंग आहे. WRONG रॉंग. ओके, किंवा आपलं जे काय व्हेरिएबल नेम आहे तर त्या व्हेरिएबल नेममध्ये तुम्ही व्हेरिएबलचं नाव किंवा व्हेरिएबलच्या नेममध्ये तुम्ही काय करू शकणार नाही, ॲज अ स्पेशल कॅरेक्टर म्हणजे सिम्बॉल. ओके, सिम्बॉल असं, ओके कोणतंही असो सिम्बॉल ते, ओके सिम्बॉल म्हणून तुम्ही तुमच्या व्हेरिएबलचं नाव म्हणून डिक्लेअर करू शकणार नाही. इट इज अ टोटली रॉंग, हे लक्षात ठेवा. ओके, आता फोर्थ जे रूल आहे ते फोर्थ रूल तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, व्हेरिएबल नेम
नसता आपलं जे काही रिझर्व वर्ड, ओके, रिझर्व वर्ड कॅन नॉट युज्ड ॲज नेम्स. ओके, तर आपल्या सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काही रिझर्व वर्ड आहेत. ओके, रिझर्व वर्डलाच आपण काय म्हणू शकतो, कीवर्ड्स असे म्हणू शकतो. ओके, रिझर्व वर्ड इज अ लाईक अ कीवर्ड. ओके, कीवर्ड. What is keyword? Keyword is a reserve word whose meaning already defined, we cannot change or modify. म्हणजे की आपले जे काही व्हेरिएबल आहे, तर त्या व्हेरिएबलमध्ये, ओके, म्हणजे की व्हेरिएबल म्हणा किंवा तुम्ही तुमचं प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणा, तर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काही रिझर्व वर्ड दिलेले आहेत. ओके, म्हणजे की ज्यांनी सी प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप केली, ओके, तर त्यांनी काही जे असे वर्ड्स आहेत ते ऑलरेडी काय केलेले आहेत, ठरवून दिलेले आहेत. ओके, आणि त्याचं जे काही मिनिंग आहे ते मिनिंग आपण चेंज करू शकत नाही. ओके, त्याला आपण कीवर्ड्स असे म्हणतो. म्हणजे की त्याच्यामध्ये जे काही वर्ड्स आहेत ते आपण चेंज करू शकणार नाही, ते वर्ड्स ऑलरेडी डिफाईन्स आहेत. ओके, तर आपल्याला पुढच्या भागात तेच बघायचं आहे की कीवर्ड म्हणजे काय. ओके, तर आत्तासाठी एवढंच. ओके, बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू. लाईक, शेअर